सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शासनाच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या महाविस्तार AI हा अत्याधुनिक ॲप शेतकऱ्यांसाठी जणू एक चांगलं चालतं बोलतं कृषी विद्यापीठच ठरत आहे। शेतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती, जमीन मशागत, बियाणांची निवड, खत व्यवस्थापन, सिंचन नियोजन, हवामानाचा अंदाज आता एका क्लिकवरती सहज उपलब्ध होत आहे। त्यामुळे शेतकरी डिजिटल शेतीकडे जलद गतीनं प्रवास करतायत। राज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यानं सर्वाधिक डाउनलोड करून अव्वल स्थान पटकावलंय। तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या बाबतीतही हा जिल्हा राज्यामध्ये आघाडीवरती असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। महाविस्तार AIची खासियत म्हणजे AI चॅटबॉट। इंग्रजी अवगत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी हे विशेष उपयुक्त ठरत आहे। आपल्या मातृभाषेमध्ये प्रश्न विचारून शेतकरी त्वरित मार्गदर्शन मिळवू शकतात। या ॲपमधील माहिती कृषी विद्यापीठानं संशोधन केंद्रे आणि विभागीय मार्गदर्शन केंद्रांकडून संकलित केली आहेत। त्यामुळे ती पूर्णपणे विश्वसनीय आणि प्रमाणित आहेत। तसेच हे एक ओपन पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असल्यानं शेतकऱ्यांचा डेटा सुरक्षित राहतो आणि व्यवहारामधील पारदर्शकता सुनिश्चित होते। श्रीगोंदा तालुक्यामध्ये नुकतेच सुमारे 8,000 शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी दिली आहे। महाविस्तार AI ॲप हे महाराष्ट्र शासनाचे AI ॲप असून यामध्ये शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला देण्यासाठी हे ॲप डेव्हलप करण्यात आलेले आहे। या ॲपमधून हे एक चालते बोलते विद्यापीठ म्हटले तरी चालेल। या ॲपमधून कृषीविषयक सर्व सल्ले, वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये काय करायचे त्याबाबतचं मार्गदर्शन, कृषीविषयक शेतीशाळा, बाजारभावाचा अंदाज, त्याशिवाय आरोग्यपत्रिकेप्रमाणे निविष्ठांची मात्रा, त्याशिवाय आपल्याला शेतीविषयक शेतकरी बांधव जेव्हा एखाद्या निविष्ठा केंद्रामध्ये जातात तेव्हा त्यांना नेमक्या कोणत्या निविष्ठा घ्यायच्या याबाबत पूर्णपणे ज्ञान नसते। तर त्यावेळेस आपण या ॲपचा जर वापर केला तर नेमक्या कोणत्या निविष्ठा लागणार आहेत म्हणजे निविष्ठांचा वाजवी वापर करण्यासाठी हे ॲप अत्यंत महत्त्वाचे आहे। याशिवाय हवामानाचा अंदाज हा सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या भागाप्रमाणे मिळणार आहे। तर ज्या भागाप्रमाणे हवामानाचा अंदाज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भागात पुढच्या 4-5 दिवसात जे कामं करायचे त्याबाबत त्यांना डिटेलमध्ये माहिती मिळू शकते। याशिवाय बाजारभावाबाबत सुद्धा माहिती आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती MahaDBT हे सुद्धा एक हे देण्यात आलेलं आहे, ज्याच्यावरून शेतकरी डायरेक्टली MahaDBTसाठी या ॲपद्वारे अप्लाय करू शकतात। तर हे ॲप डाउनलोड करत असताना शेतकऱ्यांना 3 स्टेजेस पार करावे लागतात। म्हणजे 3 गोष्टींची आवश्यकता आहे। एक तर फार्मर ID आवश्यक आहे, ते नसेल तर शेतकरी आधार नंबर घेऊन सुद्धा हे ॲप डाउनलोड करू शकतात आणि आधार नंबर नसेल तर फक्त मोबाईल नंबरचा वापर करून सुद्धा हे ॲप डाउनलोड करता येते। त्यासाठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन महाविस्तार AI हे डाउनलोड करून घ्यावे। महाविस्तार AI डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर त्यात टाकावा लागतो। एक OTP येतो, तो OTP टाकल्यानंतर हे ॲप तुमच्या फोनमध्ये सुरू होते। आणि जर आपल्याकडे फार्मर ID नसेल तर आधार नंबर टाकून सुद्धा हे ॲप आपल्याला सुरू करता येऊ शकते किंवा मग मोबाईल नंबर टाकल्यानंतर सुद्धा हे ॲप सुरू करता येते। यासाठी 2 वेळेस OTP येतो आणि OTP टाकल्यानंतर हे ॲप आपल्या फोनमध्ये सुरू करता येते। जे ॲप हे शासनाने बनवलेले असून म्हणजे शासनामार्फतच हे ॲप पब्लिश करण्यात आलेले आहे, प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। आणि माननीय शासनाच्या अशा सूचना आहेत की जे आपले लाभार्थी शेतकरी प्रत्येक भागातील जे शेतकरी आहेत त्याच्या 20% शेतकऱ्यांनी कमीत कमी याच्यात रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। आपला नगर जिल्हा हा याच्यामध्ये सध्या रजिस्ट्रेशनमध्ये 1 नंबरला आहे आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये साधारणतः 8,000 शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केलेले आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या जास्त शेतकऱ्यांनी सदरचे ॲप डाउनलोड करून घ्यावे आणि याचा लाभ आपल्या शेतीतील उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी करून घ्यावा। महाविस्तार ॲप ही काळाची गरज आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून घ्यावं। आवश्यक असल्यास कृषी सेवा केंद्र चालक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत मदत घेता येईल, असं आवाहन देखील त्यांनी केलं। डिजिटल युगामध्ये हे ॲप शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थापनामध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे, अशी व्यापक चर्चा तालुक्यात सुरू आहे।
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी शासनाकडून महाविस्तार ॲप हे तयार करण्यात आलेलं आहे. याला चालतं बोलतं कृषी विद्यापीठ म्हणलं तरी देखील वावगं ठरणार नाही आहे. त्याच माध्यमातून शासनाकडून या ॲपची जनजागृती सुरू आहे. आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील एका शेतकऱ्यांकडे आलो आहोत. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? संपत पंडित कोठारे. शासकीय विस्तार जो आहे शासनाकडून जो ॲप तयार केलेला आहे हां. त्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? ते आता चौकडच पोहोचलेलं आहे आपल्यापर्यंत, म्हणजे खेडेपाड्यापर्यंत. महाविस्तार ॲप मी चालू केले मोबाईलला, म्हणजे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी बी बाकीच्यांनी चालू करून घ्यावा. त्याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा आहे चांगला. काय चांगला म्हणजे उत्पन्नात फायदा होणार, खतापाण्याची माहिती थोडी त्याच्यात भेटणार आपल्याला, आणि हवामान अंदाज बी भेटणार. ते हिशोबाने आपल्याला त्याच्यात ध्यान ठेवलं तर चांगला फायदा आहे वेळोवेळी. एकंदरीत पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत हे ॲप पोहोचलेलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या माध्यमातून अहिल्यानगर हा जिल्हा आपला राज्यात हे ॲप डाउनलोड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी पहिला आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, फायदा घ्यावा असं आपल्या श्रीगोंदा कृषी खात्याकडून देखील वारंवार सांगण्यात येत आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास न्यूज, श्रीगोंदा, अहिल्यानगर. अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे. हो का? ते इथेच तर आहे. अरे मला तर खूप खरेदी करायची आहे. इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर, बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात. मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते. हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे. इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय. खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय. अरे वा, छानच की. आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते. आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला. बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते. अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025. तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध. आमची खरेदी तर झालीये. आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला. पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.